दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात 106 आमदार निवडून आल्याने भाजपाने एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली असती तर भविष्यात जनतेने त्यांना एक हाती सत्ता दिली असती। मात्र मासा जसा पाण्या वाचून तडफडतो तसे सत्तेसाठी ते कुकर्म करत गेले। सेना फोडून सत्तेत सहभागी झाले। बहुमत झाल्यानंतरही यांची भूक न भागल्याने यांनी राष्ट्रवादी फोडली। तरीही यांची भूक न भागल्याने त्यांनी अशोक चव्हाणांना फोडले। त्यामुळे भीमाने जसा बकासूर राक्षसाचा वध केला तसाच महाराष्ट्राची जनता सुज्ञ असल्याने भाजपारूपी बकासुराचा वध नक्कीच होणार असून रायगडच्या निवडणुकीची मला चिंता नसल्याचा दृढ आत्मविश्वास इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला। नागोठण्यातील गांधी चौकात गुरुवार दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या जनसंवाद सभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकाप नेते शंकरराव म्हस्कर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, सर्वहारा जन आंदोलन प्रमुख उल्का महाजन आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनिल तटकरे म्हणाले की पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी IPCL प्रकल्पग्रस्तांना नोकरीला लावले। नागोठण्यातील जनता सुज्ञ आहे। येथील शुद्ध पाणी पुरवठा योजनेचे पत्र मी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलावून दिले होते। तसेच येथील एक मुस्लिम भगिनी निलोफर पानसरेंना सरपंच केल्याचा मला आनंद असल्याचे सांगून बॅरिस्टर अंतुले साहेब हयात असते तर त्यांनीही गीतेंनाच आशीर्वाद दिले असते असे बोलून अनंत गीतेंना विजयी करण्याचे आवाहन केले। नागोठणे ग्रामपंचायतीत सर्वच जण येऊन गेले। मात्र मी समारोपाला गांधी चौकात एकच सभा घेऊन 17 पैकी 16 जागा जिंकून इंडिया आघाडीचा पहिला विजय नागोठण्यात साकारला। गांधी चौकात आपली सभा म्हणजे 100% विजय अशी ही जागा असल्याने ही सभा म्हणजे गीते साहेब खासदार झाल्यासारखेच आहे। शहरातच 2-2.5 हजारांचा लीड मिळणार असल्याने गीते साहेबांना नागोठण्यात पुन्हा येण्याची गरज नाही असे किशोर जैन यावेळी आपल्या भाषणात म्हणाले। लोकशक्ती लाईव्ह साठी महेश पवार, नागोठणे। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।